आपल्या पतीला आनंदी करण्यासाठी 14 रोमॅन्टिक मार्ग. विवाह हा एक सुंदर प्रवास आहे जो जोडप्याला शांती, आनंद आणि समाधान देतो. आणि यासाठी दोन्ही भागीदारांनी त्यांचे नाते मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तुमच्या पतीला आनंदी कसे ठेवायचे याचे काय प्रभावी मार्ग. मार्ग क्रमांक 1. त्याच्या आवडत्या गोष्टी करा. आपल्या पतीला आनंदी ठेवण्याचा एक मार्ग म्हणजे त्याच्यासाठी त्याच्या आवडत्या गोष्टी करणे. त्याची आवडती कॉफी बनवणे, त्याला त्याच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी भेटणे किंवा त्याची आवडती मिष्टान्न बनविणे असू शकतं. तुम्ही त्याच्या आवडत्या विषयावर चर्चा देखील करू शकता किंवा फक्त त्याच्यासोबत बसून त्याचे आवडते शो सुद्धा पाहू शकता. मार्ग क्रमांक 2. त्याच्यावर प्रेम करा. तुमचा नवरा तुमच्यासाठी काय करतो याचे कौतुक करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. त्याला कामावर उचलून घ्या, त्याला पिकनिकचे जेवण पॅक करा आणि त्याला त्याच्या आवडत्या मैदानी ठिकाणी घेऊन जा, ज्या ठिकाणी त्याला रोमॅन्टिक भेट द्यायची असेल अशा. याची यादी बनवा. हे आगीचे, समुद्रकिनाऱ्यावर, पाण्याखाली, छतावर किंवा चंद्रप्रकाशाखाली असू शकतं. या जज्जरमुळे त्याला प्रिय, समाधानी आणि आनंदीसुद्धा वाटू शकतं. मार्ग क्रमांक 3. एकत्र शॉवर घ्या. तुम्ही तुमच्या पतीसोबत शेवटची आंघोळ कधी केली होती? तुम्ही तुमच्या पतीला तुमच्यासोबत आंघोळ करण्यासाठी आणि थोडा वेळ घालवण्यासाठी आमंत्रित करू शकता. या छोट्या उपक्रमामुळे तुमच्या पतीला आनंद होईल. जवळीक नेहमीच लैंगिक असणे आवश्यक नाही. तो खोलवर जोडवण्याचा एक अर्थपूर्ण मार्ग असू शकतो. यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात किंवा शेवट आनंददायी होऊ शकतो. मार्ग क्रमांक 4. थोड्या तडजोडी करा. तुमच्या पतीला आनंदी ठेवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे तुमच्या पतीला आनंदी देणाऱ्या काही गोष्टी करणे. जर तुम्हाला तुमच्या पतीला आनंदी ठेवायचं असेल तर त्याला आवडणाऱ्या उपक्रमात भाग घ्या. जर तुम्ही त्याच्यासोबत धावण्यासाठी किंवा व्यायामासाठी त्याच्यासोबत सामील झालात तर तो रोमांचित होईल. मार्ग क्रमांक 5. आपल्या देखावा काळजी घ्या. यामध्ये जेव्हा तुम्ही प्रथम स्वतःची काळजी घेता तेव्हा तुमच्या आवडत्या व्यक्तीची काळजी घेण्यासाठी तुम्ही अधिक सुसज्ज असता. व्यर्थपणाच्या फायद्यासाठी नाही, परंतु तुम्हाला जे काही मिळाले आहे ते तुम्हाला घ्यायचे आहे. म्हणून तुमच्या तंदुरुस्तीवर काम करा आणि सुंदर पोशाख घाला आणि प्रत्येक वेळी तुमचा नवरा तुमच्याकडे पाहतो तेव्हा आनंदी राहू द्या. मार्ग क्रमांक 6. मित्रासोबत एकत्र येण्याची योजना करा. त्याच्या जवळच्या मित्राचे पुनर्मिलन आयोजित करा. त्यात एक लहान सहल आणि त्याच्या मित्रासह आणि त्याच्या जोडीदारांसह रात्रीच्या जेवणासाठी बाहेर पडण्याचा समावेश असू शकतो. त्याला जास्त वेळ आणि मेहनत घ्यावी लागणार असली तरी तुमच्यासोबत त्याच्या मित्रांसोबत वेळ घालवण्यात त्याला आनंद होईल. मार्ग क्रमांक 7. तुमच्या भावना कळू द्या. जर तुम्हाला तुमचा नवरा आनंदी हवा असेल तर त्या गोंडस रोमॅन्टिक हावभावांचा अवलंब करण्यास अजिबात संकोच करू नका. त्याच्या पाकिटात किंवा त्याच्या जेवणाच्या डब्यात रोमॅन्टिक नोट्स ठेवण्याचा प्रयत्न करा. या कृत्यामुळे तुमच्या पतीची पुन्हा स्तुती होईल. मार्ग क्रमांक 8. त्याचे कौतुक करा. यामध्ये कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी आणि दररोज आपले जीवन चांगले बनवण्याच्या त्याच्या प्रयत्नाची कबुली द्या. त्याच्यावर तुमच्या प्रेमाची पुष्टी करा आणि तो तुमच्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे हे त्याला कळू द्या. जर त्याला बढती मिळाली किंवा मिनी मॅरेथॉन जिंकली तर त्याचे कौतुक करा आणि त्याला सांगा की तुम्हाला त्याचा किती अभिमान आहे हे त्याला चंद्रावर जाणवेल. मार्ग क्रमांक 9. आनंदी व्हा. जर तुम्हाला तुमचा नवरा आनंदी हवा असेल तर हृदय असणं उपयुक्त आहे.
जीवनात तुम्ही सतत निराश, नैराश्य, चिडचिड असाल तर तो आनंदी होणार नाही. जर तुम्हाला तुमचा नवरा आनंदी हवा असेल तर असंतोष आणि राग यांसारख्या गोष्टीपासून मुक्त व्हा, ज्यामुळे तुमचे हृदय दुःखी होते. त्याऐवजी तुमचे हृदय कृतज्ञता, आशा आणि आनंदाने भरा. मार्ग क्रमांक 10. दोष देण्याची घाई करू नका. तुमचा नवरा अनठाई किंवा निष्काळजी चुका करू शकतो, किंवा त्याने करायची असलेली एखादी गोष्ट करायला तो विसरतो. जेव्हा हे घडते तेव्हा त्याच्यावर कठोर होऊ नका. त्याऐवजी धीर धरा, त्याला त्याची चूक समजावून सांगा आणि त्याची पुनरावृत्ती न करण्याची त्याला हळूवारपणे आठवण करून द्या. मार्ग क्रमांक 9. नग्न होणे थांबवा. सतावणारी पत्नी हे प्रत्येक पतीचे सर्वात वाईट स्वप्न असतं. जर तुमचा असा विश्वास असेल की नडल्याने तुमचा नवरा एक चांगला माणूस होईल तर तुम्ही चुकत आहात. जर तुम्हाला तुमच्या पतीला आनंदी ठेवायचे असेल तर त्याला कधीही कमी लेखू नका. तथापि तुम्हाला त्याच्या सर्व चुका सहन करायची गरज नाही. तुम्ही त्यांना हळूवारपणे दाखवू शकता आणि त्याला त्यांची पुनरावृत्ती करू नका. मार्ग क्रमांक 12. त्याचा आदर करा. आपल्या पतीशी तो योग्य आदराने वागवा. त्याच्या विचारांचा आणि मतांचा आदर करा आणि आपल्या पतीच्या निर्णयावर कधीही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नका. शेवटी तो त्याच प्रकारे तुमची प्रशंसा करतो आणि त्याचा आदर करतो आणि त्यामुळेच सुखी वैवाहिक जीवन जगतं. मार्ग क्रमांक 13. त्याला बदलण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या माणसाची इतर पुरुषांशी तुलना केल्याने तो फक्त संतप्त आणि निराश होईल. परिणामी तो कडू आणि अलिप्त होईल. जेव्हा तुम्ही तुमच्या पतीला तुम्हाला हवी असलेली व्यक्ती बनवण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही त्याला तुमच्यापासून दूर ढकलता. जरी त्याला कधीच माहीत नसलं तरीही आपल्या स्वतःच्या मनात असे केल्याने त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटते आणि आपण स्वतःला त्याच्यासमोर कसे सादर करतो ते बदलेल. ते बदलेल. मार्ग क्रमांक 14. त्याला तुमचा सर्वात चांगला मित्र बनवा. जर तुम्हाला तुमचा नवरा आनंदी हवा असेल तर तुमच्या मैत्रीमध्ये गुंतवणूक करा. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला एकत्र करायला आवडेल अशा क्रियाकलाप शोधा आणि त्या करण्यात वेळ घालवा. तुम्ही मित्रासोबत हसा, काम करा, खेळा आणि बोला. हे तुमचे नाते क्लाइंट 9 ठेवेल. या सर्व मार्गांचा वापर करून तुम्ही तुमच्या पतीला आनंदी ठेवू शकता. धन्यवाद.